नमस्कार मंडळी. तर आता इथून तुम्ही जे पाहणार आहात तो एक सुंदर अनुभव जो मी अनुभवलेला. आता इथून जे पाहणार आहात तो माझा रत्नागिरी टू पुणे टेक 2. आता तुम्ही पाहणार आहात पुणे टू रत्नागिरी कोकण ट्रिप फॉर गणेश विसर्जन. पाहूया लगेच हा सुंदर अनुभव. थांब सुरुवातीपासून बघ. पारंपरिक पद्धतीने जे नारळ फोडून कोकणामध्ये जातात विसर्जनाला, कारण जाताना ड्रायव्हिंग करत जावं लागतं. असं काही मी केलं नाही. डायरेक्ट गाडी घेतली, ती पण सर्व्हिसिंग केली, चकाचक गाडी घेतली आणि टकाटक निघालो आहे आमच्या कोकण ट्रिपवरती गणेशोत्सव विसर्जनाला. चलो रत्नागिरी. A new adventure is on the way. पुणे टू रत्नागिरी. आणि आता आहोत नाशिक पाट्याला. भेटू तो ठिकाणी. आता प्रवास चालू होतो. बघूया उशीर झाला फारच. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत स्वारगेटला. बराच ट्रॅफिक पुण्यामध्ये गणपतीचं खूप गर्दी आहे गणपतीची. त्याच्यामुळे आम्ही नानापेठ मार्गे आलो स्वारगेटला. तरीसुद्धा ट्रॅफिक लागलंच. आता आम्ही लागलेलो आहोत स्वारगेट कात्रज रस्त्याला. आता बघूया कात्रज रस्त्याची सफर. तर मंडळी आम्ही लागलेलो आहोत कात्रजच्या घाटाला. हलका हलका पाऊस आहे. हलका हलका पाऊस आहे. ठीक आहे, जाईपर्यंत पाऊस लागेल नाही लागेल म्हणून हे असा गेटअप केलेला आहे. हिरवा आणि नारंगी. दूधचं सुख हरता, दूधचं दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बराच वेळ प्रवास करून भिजून फायनली आम्ही नारायणपूरला हा चहा घेतला. खंबाटकी घाट चढताना इथे काही विसर्जनाला जाणारे गणपती सुद्धा दिसत होते. निसर्गरम्य वातावरण इतकं सुंदर आजूबाजूला होतं आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पांची विसर्जनाची मिरवणूक सुद्धा दिसत होती. ज्या वेळेला मी जातो गावाला त्या वेळेला जेव्हा ही नीरा नदी मला दिसते त्या वेळेला मी या नीरा नदीला नमस्कार करतो. खूप काही मनातलं असं सांगतो
आणि मी निघतो. पण इथे तुम्ही पाहू शकता एवढं मोठं पात्र आणि नीरा नदी अगदी पुलाच्या खालच्या बाजूला लागत असेल असंच वाटतं. इतकं भरलेलं पाणी होतं, म्हणजे जर अजून मोठा पाऊस पडला तर या पुलावरूनही ती नदी वाहिली. फायनली खंबाटकी घाट लागलेला आहे आणि सौंदर्य खंबाटकी घाटाचं जे एकदम विशेष आहे, कारण त्याची जी वळणं आहेत सुंदर वळणं आणि त्याच्यामध्ये मध्येच लागणारं जे निसर्गरम्य असं वातावरण उजव्या साईडला इतकं मनमोहक आहे की पूर्ण ह्या घाटाने ह्या डोंगरांनी हिरवी चादर अशी ओढलेली आहे. आणि उजव्या बाजूला जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा एका बाजूला रिडेव्हलपमेंट चालू आहे आणि त्याच्याच बरोबरीला सपाट असं पठार तुम्हाला दिसेल. फायनली खूप अशी जिद्दोजहद करून बऱ्याच वेळेला गेअर चेंज करून फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ सेकंड असं सगळं बरंच काय काय परमिनेशन कॉम्बिनेशन करून फायनली आम्ही खंबाटकी घाटाच्या या घाटमाथ्याला आलेलो आहोत. इथे माझी नेहमी इथे येऊन थांबायची परंपरा आहे. इथे मी येतो, थोडासा रिलॅक्स होतो आणि मग निघतो. या बाजूला आहे सातारा आणि या बाजूला आहे पुणे. आणि आता आम्ही इथे थांबलेलो आहोत सातारा आणि पुणेच्या मधल्या काय म्हणतात ना ते मध्य पॉईंटवर. आता इथून साताऱ्याची हद्द चालू आली. टाटा पुणे, पुणे टाटा. बराच वेळ गाडीत चालवल्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो होतो उंब्रज. नमस्कार मंडळी, तर आता आपण पोहोचलो आहोत उंब्रजमध्ये. वाजलेले आहेत 7 आणि इथे ही गर्दी दिसते ती विसर्जनाची. चांगलाच मोठा ट्रॅफिक लागलाय ना आपल्याला पूर्ण जायचं आत. अरे बापरे, बघ गणपती बघ. अरे घेतल्या का इकडं डाव्या बाजूला मार्की. आता घे, सगळ्यांना घे आता. अरे घे पुढं थोडं वाट बघत बसा, इथंच विसर्जन होईल. हा बा आमध्ये कसा घालतो गाडी. अरे यार चल म्हणावं आता लवकर, इथंच 10 मिनिटं गेली आपली. पोलीस हा इथं, पण काय त्याची पण लागली आहे. जाऊ दे आता, काय पोलीस प्रशासनाला काय बोलू शकत नाही, कारण पोलीस प्रशासनात सगळं काय काय करू शकतं. आता आपण इथनं चाललेलो आहे उजव्या हाताला वळणार. आता इथून उंब्रज फाट्यातून आता आपण वळालो आहे कोयना पाटण रस्त्याला. या चौकाची एक वेगळीच आठवण आहे माझी. मला चांगलं आठवत आहे, कारची बॅटरी होती ती डाऊन झाली होती आणि वृथा मम्मी पप्पा या दोघांनी मिळून गाडी ढकलून ती स्टार्ट केली होती. मला चांगलं आठवत आहे. सगळंच एक आठवत आहे काय काय. आता तुम्ही बघू शकता 7:30 झाले तरी सुद्धा अंधार बघा किती आहे, कारण हा थोडासा गावठाण एरिया आहे त्याच्यामुळे इथे असं चालणार. इथला एरिया कधीच बदलणार नाही. हा कचरा सगळा एका बाजूला असतो. सगळीकडे गणपतीचा माहोल आहे आज. त्या बघू शकता तिकडं गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांचा माहोल आहे सगळीकडं. इकडे जाऊ तिकडं सगळे गणपतीचे मोठे मोठे मंडळ दिसत आहेत आणि सुंदर सुंदर गणपती दिसत आहेत. मोठे मोठे गणपती. दरवर्षी आपण मुंबई पुण्याचेच गणपती बघतो, पण आज मी पहिल्यांदा
या पश्चिम महाराष्ट्रातले आणि कोकणातले गणपती बघणार आहे. चला आता काय अंधारच दे या सगळा, त्याच्यामुळे थोडं जेव्हा आपण थांबूया तेव्हा पुढे वाटचाल कशी करायची ते बघूया. फायनली आम्ही पाटणमध्ये एका पेट्रोल पंपावरती पेट्रोलसुद्धा भरलं आणि जेवणसुद्धा घेतलं. खूप भूक लागली बऱ्याच वेळची. घरचा डबा तो घरचा डबा भाई, त्याला हॉटेलची कधीच सवय नाही. असा तामझाम आहे कोकणात जायला. गाडी बघ, धुतलेली गाडी, एकदम चकाचक केलेली गाडी. जाताना एवढे मंडळ मिळवते ज्यांच्या विसर्जनाची मिरवणूक चालवते आणि प्रत्येकजण आपापल्या पारंपरिक पद्धतीने त्यांचं विसर्जन बाप्पाचं करवतं. ते बघूनच मन भरून येतं. पाटण ते कोयना इतके मंडळं लागलीत मला ज्यांचं विसर्जनाची मिरवणूक चाललेली. आणि इकडे कोकणामध्ये जेव्हा आपण पाहतो इथे सेपरेट इथे ढोल ताशे पथक नसतो, तर इथे प्रॉपर ऑर्केस्ट्रा पथक असतं. फायनली कोयना नगर सोडल्यानंतर कुंभारली घाट आम्ही चढलो. खूप अंधारामध्ये चढलो, घाईघाईत चढलो, त्याच्यामुळे त्याचं काही फुटेज मी बनवलं नाही. आणि ज्या वेळेला मी चिपळूणमध्ये उतरलो तिथे आमचं स्वागत केलं होतं महाराष्ट्र शासनाच्या या डिस्को लाईट्सनी. ऑफिशियल एकदम स्पॉन्सर्ड बाय महाराष्ट्र शासन. खूप वेळ गाडी चालवल्यानंतर जे शरीरामध्ये एक क्षीण येतो, अंग दुखायला लागतं, खांदे दुखायला लागतात. आणि ह्या सगळ्या दुःखांना विसरण्यासाठी गणपती बाप्पांनी आमच्यासाठी ही सोय करून ठेवली होती. कारण आम्ही ज्याच्यासाठी जाणार होतो त्याच्यातला एक भाग म्हणजे शक्तितुरा, जो आता आमची वाट बघत होता. याची सगळ्याची सोय गणपती बाप्पांनी अगदी आमच्यासाठी करून ठेवली होती. आता तुम्ही म्हणाल शक्तितुरा म्हणजे काय? शक्तितुरा, ज्याला जाकडे नृत्य म्हणूनही ओळखले जाते, महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे एक महत्त्वपूर्ण हे अंग आहे. हे नृत्य विशेषतः कोकण भागामध्ये ज्या वेळा सण असतात, उत्सव असतात, तेव्हा हे परफॉर्म केलं जातं. ही लोककला बाल्या नृत्य म्हणूनही ओळखली जाते. हे नृत्य शक्तीची पूजा करण्यासाठी आणि नैसर्गिक शक्तींना आभार मानण्यासाठी पारंपरिक पद्धतीने हे केले जाते. या नृत्याचे खरं तर दोन भाग आहेत. एक म्हणजे शक्ती आणि दुसरं म्हणजे तुरा. शक्ती म्हणजे शिवप्रिय पार्वती आणि तुरा म्हणजे शिवशंकर. साधारण गणपती, दसरा या सणांच्या निमित्ताने हा कला प्रकार खुल्या रंगमंचावर संपूर्ण कोकणातल्या सगळ्या समाजाकडून हा सादर केला जातो. शक्तितुऱ्यामध्ये गायन, वादन, नृत्य ह्यांचा कलापूर्ण आणि एकदम सौंदर्यपूर्ण एक सुमेळ साधलेला दिसतो. यातील गायक आणि वादन करणारे हे मध्यभागी बसलेले असतात. यातल्या गायकाला शाहीर म्हटलं जातं. शाहीर यांच्या पायाशी वादक बसतात आणि बाकी नृत्य करणारे कलावंत नृत्य करत त्यांच्या भोवती गोलाकार फिरतात. नाचताना गिरक्या, सलामी, बैठका आदी नृत्यांचे प्रकार या लोककलेमध्ये दिसतात. यात ढोलकी हे प्रमुख वाद्य आहे. तुम्ही ते संपूर्ण ऐकू शकता. इथे ढोलकीचाच जास्त आवाज येणार आणि त्याच्याबरोबर बेंजो किंवा कॅसिओचा. या संपूर्ण शक्तितुराच्या नृत्यामध्ये जे दोन भाग आहेत, शक्ती आणि तुरे, यांच्यात सवाल जवाब होते. ज्याच्यामध्ये सवाल जवाब जे विचारले जातात ते संपूर्णतः वेद पुराणांवर आधारित असे प्रश्न असतात, ज्याची उत्तरे हे या लोककलेच्या प्रमुख वैशिष्ट्याने दिली जातात. यात गणेश पुराण, रामायण, महाभारत, संतकथा, नवनाथांच्या कथा, हरिविजय, भक्तिविजय यातील मूलतत्व, आदितत्व आणि तत्वांची उत्पत्ती हेच या लोककला
प्रकाराचा मूळ विषय असतो. या संपूर्ण खेळामध्ये जो पक्ष ज्याला अचूक उत्तर देता येत नाहीत तो पक्ष पराभूत झालेला आहे असं समजलं जातं. यात तुम्ही जर पाहिलं असेल तर इथे जे नर्तक कलावंत जे नाचतायत, नृत्य करतायत, त्यांची वेशभूषा ही अगदी लक्षवेधक असते. रंगभूषेचा वापर केलेला आढळत नाही. ते इतका वेळ गाडी चालवून जे शरीराला दुखणं होतं ते या आनंदोत्सवाने, गणपती बाप्पाच्या चरणी जे आनंदोत्सवाने हे जे नृत्य साकारणारे जेवढे कलावंत आहेत यांना बघून माझं मन खूप भरून आलं होतं. कारण गणपती बाप्पांनी ठरवलं होतं की प्रथमेश जेव्हा कोकणात येईल तेव्हा मी हे त्याला दाखवेनच. कारण बरेच वर्ष मी खूप असं मनातून विचार करायचो की यावर्षी मी गणपतीत जाईल, कोकणात जाईल आणि हे सगळं जे कलानृत्य आहे, पारंपरिक लोककला आहे ही पाहेन, मन भरून घेईन. पण काय तो वेळ यायची नाही. पण यावर्षी गणपती बाप्पानेच माझी ही सगळी ट्रिप डिझाईन केली होती असंच मला वाटतंय. खरंच थँक्यू गणपती बाप्पा, हे सगळं हा सगळा अनुभव मला दिल्याबद्दल खरंच खूप थँक्यू. अशा प्रकारे आपल्या कोकणातल्या ट्रिपच्या पहिल्या भागाचा शेवट होतोय या गणपतीच्या आरोळीनं. आणि याच्या पुढचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.